नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 6 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, प्रोबा-3 मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेली आहे? तर ESA। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी हा टॅग प्राप्त केलेला आहे? तर श्रीनगर। तर पुढील प्रश्न, नुकतेच भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे? तर रतापाणी व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे। यानंतर ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर 2024 कोणाला घोषित करण्यात आले? तर ब्रेन रॉट यांना। पुढील प्रश्न, कोणता देश प्रथमच अंध महिला T20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करेल? तर आपला भारत देश। पुढील प्रश्न, एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड्स 2024 कोणी जिंकला? तर मारिया व्हिक्टोरिया जुआनने जिंकलेला आहे। यानंतर आशियातील पहिली जलवाहतूक सेवा उबेर शिकारा कोणत्या तलावावर सुरू करण्यात आली? तर दल सरोवर। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने सन 2025 साठी 126 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी लष्करी खर्चाला मान्यता दिली? तर रशिया। यानंतर आशियाई स्पोर्ट्स गेम्सच्या फुटबॉल स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने कांस्य पदक जिंकले आहे? तर पवन कंपेलिया। यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता, भारतीय नौदल दिन कधी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात आलेला आहे। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, भारत आणि ब्रिटनमध्ये 2+2 चर्चेची दुसरी आवृत्ती कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, दिल्लीमध्ये झाली। कोठे? तर दिल्लीमध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर दुसरा भारत आणि युनायटेड किंगडम 2+2 विदेशी आणि संरक्षण संवाद डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला होता। यानंतर पहिला भारत आणि युनायटेड किंगडम 2+2 विदेशी आणि संरक्षण संवाद नवी दिल्ली येथे ऑक्टोबर 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेला होता। तर यानंतर पुढील प्रश्न, 2008चे ILO रेटिंग मिळविणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अर्जुन एरिगेसी। कोण? तर अर्जुन एरिगेसी। यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण। तर ग्रँड मास्टर अर्जुन एरिगेसी हा शास्त्रीय बुद्धिबळात 2008चे ILO रेटिंग गुण मिळविणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आणि जगातील 16वा खेळाडू ठरलेला आहे। तर 21 वर्षीय अर्जुन एरिगेसी हा 2008चे ILO रेटिंग गुण मिळविणारा विश्वनाथन आनंद नंतर दुसरा भारतीय आहे। यानंतर FIDE विषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर स्थापना 20 जुलै 1924 मध्ये पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाली। मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड आणि सध्याचे अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न, कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये वायुमंडलीय निरीक्षण केंद्र उघडले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चीन। कोणत्या? तर चीन या देशाने। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। अलीकडेच चीनने अंटार्क्टिकामध्ये झोंगशान नावाचे पहिले वातावरणीय निरीक्षण केंद्र सुरू केलेले आहे। तर अंटार्क्टिकामधील भारताचे स्थानक म्हणजे स्टेशन दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती आहे। यानंतर चीन विषयी महत्त्वाची माहिती, राजधानी आहे बीजिंग, चलन आहे रेन मिनबी आणि सध्याचे राष्ट्रपती शी जिनपिंग आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ कोणी घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। तर भाजपने मित्रपक्ष आणि अपक्षांच्या पाठिंब्याने
राज्यातील निवडणुकीत 132 जागांसह ऐतिहासिक विजय संपादन केला. यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री बनलेले आहेत, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे होते. तर 5 दिवस राहिले होते, हेही लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री कोण होते, तर एकनाथ शिंदे होते. यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तर अजित पवार हे 6व्या वेळेस झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे हे पहिल्याच वेळेस उपमुख्यमंत्री झालेले आहेत. यानंतर महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस, राजधानी मुंबई आणि राज्यपाल सध्याचे CP राधाकृष्णन आहेत. आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य महाराष्ट्र ठरले आणि नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे देखील उद्घाटन केलेले आहे. यानंतर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत आणि महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य बनले आहे. यानंतर 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन देखील करण्यात आलेले होते मित्रांनो. यानंतर पुढील 5वा प्रश्न, तर पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन A आपल्या भारत देशाने. कोणत्या देशाने? भारत देशाने जिंकलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताने पुरुष ज्युनियर हॉकी आशिया चषक जिंकला आहे. तर ओमानमधील मस्कत येथे झालेल्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. तर या विजयासह भारताने या खंडीय स्पर्धेत 5व्यांदा विजेतेपद पटकावले आहे. तर यापूर्वी भारताने 2004 मध्ये, 2008 मध्ये, 2015 मध्ये आणि 2023 मध्ये ही चॅम्पियनशिप जिंकलेली होती. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या रोबोटिक्स कंपनीने जगातील सर्वात वेगवान रोबोट तयार केलेला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन A चीन या देशाच्या. कोणत्या? तर चीन या देशाच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर चीनच्या रोबोटिक कंपनी रोबोट एराने 3 डिसेंबर रोजी स्टार 1 नावाचा रोबोट तयार केलेला आहे. तर हा जगातील सर्वात वेगवान रोबोट आहे जो ताशी 12.96 किलोमीटर वेगाने धावू शकतो. तर स्टार 1 ने चीनी कंपनी युनिट्रीच्या H1 रोबोटला पराभूत केलेले आहे. तर H1 रोबोटने मार्च 2024 मध्ये ताशी 12 किलोमीटर वेगाने धावून एक विक्रम केलेला होता. यानंतर पुढील 7वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा करण्यात आला, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन C 5 डिसेंबर रोजी. केव्हा? तर 5 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर थीम काय होती, तर ड्रायव्हर्स व्हॉलंटियर स्ट्रॉंगर कम्युनिटीज. यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 1985 मध्ये स्थापन केलेला 5 डिसेंबर हा दिवस स्वयंसेवक म्हणून साजरा केला जातो. तर स्वयंसेवक योगदानांना समर्थन देण्यासाठी आणि ओळखण्यासाठी सरकार आणि संस्थांना प्रोत्साहित करत असते. यानंतर जागतिक स्तरावर शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वयंसेवा करण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकत असतो. यानंतर आपण डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहूयात. तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला. 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिवस आणि 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा करण्यात आलेला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा, तर जागतिक मृदा दिन कधी साजरा करण्यात आला, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन A 5 डिसेंबर रोजी. हा देखील 5 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर थीम काय आहे, केअरिंग फॉर सॉइल्स मेजर मॉनिटर मॅनेजर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर शाश्वत माती व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा, तर मुर्दू निरूपा बिंदुशिनी फर्नांडो कोणत्या देशाच्या 48व्या सरन्यायाधीश झालेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी श्रीलंकेच्या. कोणत्या? तर श्रीलंकेच्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर न्यायमूर्ती मुर्दू निरूपा बिंदुशिनी फर्नांडो यांनी श्रीलंकेचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तर श्रीलंकेत हे पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला देखील आहेत. यानंतर त्यांची नियुक्ती सरन्यायाधीश जयंता जयसूर्या यांच्या निवृत्तीनंतर करण्यात आली. यानंतर 1997 मध्ये त्या डेप्युटी सॉलिसिटर जनरल आणि 2014 मध्ये अतिरिक्त सॉलिसिटर जनरल झाल्या. यानंतर श्रीलंकेविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी कोलंबो, चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके आहेत आणि सध्याचे पंतप्रधान हरिणी अमरसूर्या हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तर कोणत्या शेजारी देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह फ्रेमवर्क वर करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नेपाळ या. कोणत्या? तर नेपाळ या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नेपाळ आणि चीनने बीजिंगमध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह साठी एक्झिक्युशन फ्रेमवर्क वर स्वाक्षरी केलेली आहे. तर फ्रेमवर्क हा चीनला दक्षिण पूर्व आशिया, मध्य आशिया, रशिया आणि युरोपशी जोडणारा मेगा कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे. तर नेपाळ आणि चीनने 2017 मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह करारावर स्वाक्षरी केली. यानंतर नेपाळ विषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण. तर राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली हे आहेत. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर कोणते अलीकडे भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.